नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल चपातीवर अंडी किसून ही कुठली रेसिपी, पण तुम्ही जर ही रेसिपी एकदा करून पाहिलात ना तर आठवड्यात नाही एक दिवस ह्या रेसिपीसाठी नक्की राखून ठेवणार बरं का. अतिशय पौष्टिक अशी आहे, सर्वांना आवडणारी आणि पोटभरीची अशी रेसिपी आहे. ही रेसिपी नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला मग सुरुवात करूया. सुरुवातीला अंडी उकडायची आहेत. त्याच्यासाठी 5 इतकी अंडी घेतलीत बघा. अंडी ही उकडण्या इतपत ह्याच्यामध्ये पाणी घालायचं पूर्ण अंड्याच्या वर येऊसपर्यंत बरं का. अंडी उकडत असताना नेहमी स्टीलचंच पातेलं वापरायचं, म्हणजे भांडं हे ना काळपट होत नाही म्हणून. आता थोडंसं मीठ घातले म्हणजे अंडी ना लवकर आणि चांगल्या प्रकारे शिजली जातात. आणि हे पातेलं गॅसवरती ठेवले. गॅस बारीक ठेवायचा अंडी शिजत असताना बरं का, म्हणजे आपली अंडी ही फुटत नाहीत. तोपर्यंत आपण ना इथं कणिक मळून घेऊयात. त्याच्यासाठी एका भांड्यामध्ये ना 2 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे. गव्हाचं पीठ हे चाळून घेतलं आहे. चवीसाठी थोडंसं मीठ घातलं आहे आणि आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ना हे कणिक मळून घ्यायचे. जसं चपातीसाठी मळतो अगदी तसेच मळून घ्यायचे बरं का. छान अगदी मऊ असे, अति जास्त जरा पातळ करायचे नाही बरं का. गव्हाच्या पिठाच्या ऐवजी हे तर मैद्याचा सुद्धा वापर करू शकता, पण हा आपण पौष्टिक नाश्ता करत आहोत आणि अगदी मुलांसाठी, त्याच्यामुळे शक्यतो करून गव्हाच्या पिठापासूनच हा नाश्ता करा. बघा जसं आपण चपातीला मळतो तशी अगदी कणिक मळलेली आहे. आता दुसऱ्या एका भांड्यात काढून ना झाकण ठेवून बाजूला ठेवूयात. कणिक अगोदर मळायची म्हणजे चांगल्या प्रकारे भिजली जाते बरं का. अगदी तुम्ही चपातीसाठी मळलेली कणिक असेल त्याच्यापासून पटकन हा नाश्ता मग तयार होतो बरं का. आता हे बाजूला ठेवूयात. तोपर्यंत बघा आपली अंडीसुद्धा उकडलेली आहेत. आता आपण अंडी ही सोलून घेऊयात. एक एक करून अशी आपल्याला सर्व ही अंडी सोलून घ्यायची आहेत बरं का. तुम्हाला कितपत प्रमाणामध्ये नाश्ता करायचा त्याच्यानुसार अंड्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता. आता इथं ना मी 5 अंडी ही सोलून घेतलीत आणि ही खिसणीने बारीक खिसून घेणार आहे बरं का. आता 5 अंडी घेतली त्याच्यातली इथं 4च खिसून घेते बरं का, कारण एक अंडं ना मुलांनी इथं खाल्लं आहे म्हणून. अंडी ना खिसणींनीच खिसून घ्यायची आहेत बरं का, म्हणजे बारीक छान एकसारखी खिसली जातात म्हणून. चिरून वगैरे बिलकुलसुद्धा घ्यायचं नाही, मॅश करून हे सुद्धा घ्यायचं नाही. बघा बारीक खिसणीने छान एकसारखं इथं आपली ही अंडी उकडलेली आहेत ना ती खिसली जातात. उकडलेली असल्यामुळे सहजपणे खिसलेली जातात बरं का. अगदी मोठ्या खिसणीने खिसून घेतलात तुम्ही तरीसुद्धा चालेल. तुम्हाला बघा आत्तापर्यंत आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं. तर आज आपण अंड्याचे पॉकेट पराठे करत आहोत, किंवा पराठासुद्धा तुम्ही म्हणू शकता बरं का. बघा आता हे खिसून तर झालं, चला आपण गॅसकडे वळूयात. तर गॅसवरती पॅन ठेवला आहे आणि थोडंसंच एक अर्धी पडी इतकं तेल घातलं आहे. तेल गरम झालं की एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे बघा. तर तो इथं कांदा घातला. कांदा का नाही आपल्याला चांगला नरम होईपर्यंत परतून घ्यायचं आहे बघा. ह्याच्या अगोदर मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अंड्याचे परोठे हे सुद्धा दाखवलेले आहेत बघा. म्हणजे जसं की आज आपण अंडी उकडून घेतली, ह्याच्या अगोदर अंडी न उकडताना आपण अंड्याचा पराठा केला बरं का. अगदी मुलं आवडीने खातात. त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. छान अगदी मिलियनच्या वरती व्ह्यूज आलेत बघा त्याला. आता इथं बघा ह्याच्यामध्ये ना अद्रक लसूण मी कुटलेला घातलेला आहे. एक हिरवी मिरची बारीक चिरलेली घातलेली आहे. चांगला कच्चापणा जाऊसपर्यंत परतून घेतले आणि नंतर इथं काही मसाले घातलेत. ते म्हणजे थोडीशी हळद, लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर, अगदी सर्व पाव चमच इतकं घातलं आहे आणि चांगल्या प्रकारे परतून घेतले. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घातले आणि मस्त ही सुद्धा परतून घेऊयात. त्याचबरोबर जे आपण अंडी उकडून ह्याच्यावर जे सालं काढले आणि खिसून घेतली होती का नाही, तर ते सर्व खिसलेली अंडी घालूयात आणि चवीसाठी थोडंसं मीठ घातलं इथं बघा. कारण आपण गव्हाचं पीठ मळताना सुद्धा मीठ घातलं होतं बघा, त्याच्यामुळे इथं अंदाजानुसारच मीठ घालायचं आहे. आणि गॅस बारीक ठेवून छान अगदी अलगद आपण असंही परतून घेऊयात. अगदी मस्त बघा, मस्त सुटसुटीत हे होतं. अगदी चिकट बिलकुलसुद्धा होत नाही. पाणी वगैरे बिलकुलसुद्धा वापरायचं नाही बरं का. बघा मस्त झालेलं आहे. अगदी वाटलंच तर तुम्ही वरणंसुद्धा थोडीशी कोथिंबीर घालू शकता. दुसरा कुठला तुम्हाला आणखीन मसाला वापरायचा असेल तो वापरू शकता. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, कमी अधिक. पण मी मुलांसाठी करत असल्यामुळे ना थोडंसं तिखट कमीच केलं आहे बघा. हे चांगलं परतून मिसळून झालं की बघा ज्या डिशमध्ये आपण अंडी खिसली होती ना त्याच्यामध्येच हे काढून घेतलं आहे आणि पसरून घेतलं आहे. म्हणजे ना आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे म्हणून. तोपर्यंत बघा कणिकसुद्धा आपली चांगल्या प्रकारे भिजलेली आहे. जसा चपातीसाठी गोळा घेतो का नाही अगदी तसा घेतला आहे. सुक्या गव्हाच्या पिठामध्ये भुरभुरून ना ह्याची एक छान पातळ अशी आपण चपाती लाटून घेऊयात. पण चपाती लाटत असताना आपण मधनं घडी वगैरे घालतो, तर आता इथं घडी घालायची नाही, डायरेक्ट एक चपाती लाटून घेतली बघा. आता आपण हे सारण जे केलेलं होतं का नाही अंड्याचं, ते पूर्णपणे थंड झालं आहे बरं का. थंड झाल्यानंतरच वापरायचं आहे. आता हे चपातीवरती अंड्याचं केलेलं सारण आपण ठेवणार आहोत. अगदी चांगलं 2 ते चमचे इतकं ठेवायचं भरून, कारण तेच खायला खूप छान चविष्ट लागतं का नाही म्हणून. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, घडी घालून घ्यायचे. मध्ये तेल किंवा पीठ काहीच लावलेलं नाही बघा. आता तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये दिसत असेल अशा पद्धतीने आपल्याला एकावर एक घडी घालायची आहे. पुन्हा आता इकडली जी बाजू आहे ना तीसुद्धा अशी आपण दुमडून घेणार आहोत आणि अलगद सुकं गव्हाचं पीठ भुरभुरून ना लाटून घेणार आहोत.
अगदी थोडंसं लाटून घ्यायचं आहे, पातळ बिलकुलसुद्धा लाटायचं नाही, नाहीतर हे फाटलं जाईल. आपण इथं हे पॉकेट करत आहोत की नाही, त्याच्यामुळे जास्तचं पातळ लाटायचं नाही, अगदी जरा जाडच ठेवायचं आहे बरं का. छान प्रकारे भाजलं जातं, बिलकुलसुद्धा कच्चं राहत नाही. अगदी तुम्ही आपण नेहमीचे पराठे जसे करतो ना, बटाट्याचा वगैरे पराठा, तसंसुद्धा करू शकता. ते सुद्धा तुम्हाला मी पुढे दाखवतेच. पण मुलांना असं वेगळं काहीतरी असलं तर फार आवडतं का नाही म्हणून. बघा इतका जाडीचा हा ठेवायचा. आता हा पण शेकून घेणार आहोत. त्याच्यासाठी गॅसवरती तवा अगोदरच गरम करायला ठेवला होता. थोडंसंच तेल घालून घेतलं आहे आणि मग तयार केलेलं हे पॉकेट होतं ना, ते आपण टाकणार आहोत तव्यावरती आणि मस्त तेल लावून आपण शेकून घेणार आहोत. तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप वापरू शकता किंवा बटर वापरूनसुद्धा हे शेकून घेऊ शकता. मस्त फुलतात बघा, फक्त आपल्याला हे अलगद असे दाबत राहायचं आहे. बघा वाव, मस्त टम्म फुगलं आहे का नाही. गॅस बारीक ठेवायचं बरं का, नाही तर हे कच्चं राहण्याचं शक्यता असते. आणि मस्त दाबून दाबून मंद आचेवरती ना चांगलं खरपूस हे शेकून घेणार आहोत. मस्त क्रिस्पीपणा येतो. जितकं छान भाजाल ना तितके चवीला देखील छानही लागतात पॉकेट. बघा दोन्ही बाजूनी रंग असा छान आला की एखाद्या असं जाळीवरती काढूयात, म्हणजे वाफेमुळे का नाही हे खालून ओलसर होत नाही म्हणून. आणि इथं आणखीन एक पॉकेट केलं आहे बघा, तो सुद्धा सेम ह्या पद्धतीनंच आपण हा शेकून घेऊया. मंदाचेवरती भाजायचं बघा, म्हणजे का नाही चांगल्या प्रकारे भाजला जातो. अगदी मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा, अगदी छान गुबगुबीत होतो बघा, किती मस्त फुलला का नाही टमटम. याच्या अगोदर बघा मी वेगवेगळ्या प्रकारचे ना तुम्हाला पराठे यांचे व्हिडिओ दाखवले, जसं की टॅमॅटो कांद्याचा पराठा, शेंगदाण्याचा पराठा, आलू पराठा, कोबीचा पराठा, फ्लावरचा पराठा, कोथिंबीरचा पराठा, मेथीचा पराठा, त्याचबरोबर मक्याचा पराठा, पनीर पराठा. आज आणि पाहिला आपण उकडलेल्या अंड्याचा पराठा आहे का नाही, एकदम मस्त आणि पौष्टिक असा बरे का. म्हणजे अगदी बिना तेलाचे सुद्धा हे पराठे होतात बघा. आता बघा जसं आपण पुरणपोळीचा उंडा करतो का नाही, अगदी तसाच हा उंडा करून घेतलेला आहे. भरभरून छान प्रकारे सारण भरून घेतलेलं आहे आणि असा हा उंडा बंद करून घेतला आहे. सुक्या गव्हाच्या पिठामध्ये भुरभुरून ना असा गोल हातावरती फिरून घ्यायचा, म्हणजे सारण ना सगळीकडे जातं. अगदी बघा बिना तेलाचा सुद्धा हा पराठा होतो बघा. अतिशय पौष्टिक. एक जरी खाल्लात ना तर दिवसभर तुमचं पोट भरल्यासारखं वाटणार बरं का. रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं सुचत नाही, किंवा मुलं जर शाळेला जात असतील तर मुलांच्या टिफिनलासुद्धा रोज रोज काय द्यायचं ते सुद्धा समजत नाही. मग तुम्ही अंडी उकडून फक्त खिसून हे सारण बनवायचं आहे आणि चपातीसाठी जसं पीठ मळतो तसं पीठ मळायचं आहे आणि मस्तपैकी छान गुबगुबीत असे तुम्हाला पराठे करून घ्यायचे आहेत बरं का. अगदी मुलं एक काय 2-3 खाल्लेत ना तरी त्यांचं पोट भरेल, पण मन भरणार नाही आणि आवडीने खातील बरं का. बघा मस्त अगदी पराठा लाटून घेतला आहे. पराठा म्हटलं की जरा असं जाड ठेवायचं बरं का, पातळ लाटायचं नाही. आणि आता हा पराठा तव्यावरती टाकून आपण शेकून घेऊयात. पण आता इथं बघा टाकताना जरा माझ्याकडनं चुकी झाली, तो म्हणजे व्यवस्थित पडल्यामुळे का नाही मध्ये जर अशी असा फाटल्यासारखा झाला आहे, म्हणून जर अशी असा फुगत नाही बघा. नाहीतर हा सुद्धा पराठा अगदी छान गुबगुबीत फुलणारा होतो बरं का. पराठे खाण्यासाठी वेगळे तुम्हाला कुठली भाजी वगैरे करावी लागत नाही बरं का. असे कोरडे जरी सुके खाल्लेत ना रोल करून तरीसुद्धा खायला खूप छान भन्नाट लागतात. शिवाय हे पराठे दह्यासोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता. पराठे हे जरा जाड असल्यामुळे असे दाबून दाबून चांगल्या प्रकारे असे शेकून घ्यायचे बरं का, म्हणजे कुठे कच्चा राहणार नाही. आणि बघा जे पॉकेटसारखे जे आपले पराठे होते का नाही, ते आता तुम्हाला इथं मी कापून दाखवत आहे. बघा असे कापून ना नाश्त्यासाठी तुम्हाला द्यायचे आहेत. अगदी टिफिनलासुद्धा असे कापूनच डब्यामध्ये भरायचे आहेत. आणि वाव बघू शकता अगदी सारण बघा कडेपर्यंत गेले आणि मस्त तुम्हाला इथं बघूनच समजत असेल किती खुसखुशीत झालेत. तुम्ही ह्याला अंड्याचे पराठे म्हणू शकता किंवा अंड्याचे पॉकेटसुद्धा म्हणू शकता बरं का. आता इथं बाकीचे ना मी गरम गरम जसे बनवेल ना तसे खायला देणार नाही. सध्या तर इथं मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी 2च केलेत बघा. दिवसभर जर हा पराठा ठेवलात ना तरीसुद्धा नरम राहतात, जरासुद्धा वातट वगैरे होत नाहीत. आता तुम्हाला इथं अंदाज आलाच असेल. शिवाय हा आपण गोल पराठा केला तो सुद्धा तुम्हाला इथं मी मोडून दाखवते बघा. बघा तो सुद्धा छान फुलणारा खुसखुशीत झाला होता आणि सारण बघा मस्त कडेपर्यंत गेले का नाही. कोरडा जरी खाल्लात ना तरीसुद्धा तोंडाला चव येते, इतका छान जबरदस्त लागतो बरं का. रोज बघा आपल्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ मी अपलोड करत असते. साधे सोपे व्हिडिओ असतात जेणेकरून ते सर्वांना करून पाहता यावे. शिवाय अगदी घरच्या साहित्यात पटकन परफेक्ट होणाऱ्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ असेच जर तुम्हाला पाहायचे असेल ना मग आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आणि बघा आजचा व्हिडिओ नवीन छान असल्यामुळे की नाही पटकन एक लाईक ठोका बघा. व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे कसं ते सुद्धा करून पाहते. बरेच मुलं ना उकडलेलं अंडं खात नाहीत, मग उकडलेल्या अंड्यापासून ना तुम्ही असा पराठा नक्कीच बनवून देऊ शकता. अगदी मुलं आवडीने मागून मागून खातील बरं का. नक्कीच करून बघा. कसा वाटला व्हिडिओ ते सुद्धा कळवा. चला मग पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.